तुम्ही सगळेजण. आज मी आलेले आहे माझ्या माहेरी. सातारा जिल्ह्यात माझं माहेर आहे. आज आहे त्या गावची यात्रा. म्हणजे काल आणि आज होती. काल पोळ्या होत्या म्हणजे पालखी असते काल, आणि आज मटण असतं. सो रात्री झोपायला उशीर झाला त्याच्यामुळे उठू काय वाटलं नाही. आता निघालेले हे देवाला नारळ द्यायला. तर सकाळ सकाळी टेरेसवरती आले. गाव बघून असं मन प्रसन्न होतं. जुन्या आठवणी ज्या असतात त्या सगळ्यात ताज्या होऊन जातात. म्हटलं तुम्हालाही दाखवावं सकाळी सकाळी कसं व्ह्यू आहे. छोटंसं गाव आहे, कृष्णाकाठी बसलेलं आहे माझं गाव, पण या गावामध्ये खूप साऱ्या माझ्या आठवणी आहेत. तर हा ब्लॉग आत्ता यात दाखवणार आहे की मी देवाला गेलेली आहे. नारळ द्यावा लागतो तसंच आहे सगळं. नारळ द्यायला निघालेली आहे दर्शन घ्यायला. यात खुशी नाही आहे, खुशी झोपलेली आहे. मागच्या वेळेस खूप त्रास दिला होता खुशीने आणि दुसऱ्या मुलांनी. सो आम्ही दोघी बहिणींनी, माझी बहीण मी, दोघी जाणार आहोत नारळ द्यायला. हे बघा, हे आहे माझं गाव आणि हे आहे देव. ज्या देवाची यात्रा आहे ते त्याचं शिखर आहे. हे बघा, हे जे इकडं आहे हे मोठं शिखर आहे ते कृष्णामाईचं आहे. आणि हे आहे ते ज्योतिबाचीच यात्रा आहे ही. पण ती हनुमान जयंतीच्या दिवशी साजरी केली जाते. आणि हे आहे माझं गाव. हे आमचे सोलर पॅनल आहेत. हे मागचा व्ह्यू. आणि याच्या पलीकडे नदी आहे. तुम्हाला यात दिसतंय की नाही माहीत नाही. हे बघा, इकडे नदी अशी आहे. एकदम नदी किनारी बसलेलं हे माझं गाव आहे. माझं सुंदर असं गाव. ही बॅक साईड आहे, इकडे नदी आहे आणि हे असं गाव आहे. बघा, सूर्योदय झालेला आहे. सुमारे 7 वाजलेले आहेत. हे असं समोरून आहे. हे आमच्या घराचा फ्रंट व्ह्यू आहे. इकडून असंच गेलं की देवाचं मंदिर लागतं, ज्योतिबा देवाचं. सो हे असं छोटंसं गाव आहे माझं. चला तर मग आपण देवदर्शनाला जाऊया. खाली दीदी माझी वाट बघत बसली आहे. हे सकाळ सकाळ सगळं गाव खाली झालेलं आहे. ही आमच्या गावची ग्रामपंचायत. हा मेन रोड आहे. रात्री सगळं भरलेलं होतं, आता सगळं गेलेलं आहे लगेच उठून. दुसऱ्या गावाला गेला असेल. आणि आता आम्ही नारळ खरेदी करायला निघालेलो आहे. काय म्हणतो तू मोज ना. आता आम्ही नारळ खरेदी करायला आलोय. 7 आहेत का देव बरोबर. अजून 7. हे असं गाव, हे असं हनुमान मंदिर आहे. इथं आपले नारळ पॅक होत आहेत. दीदी नारळाचे पैसे देते. हे आहे आपल्या ज्योतिबाचं मंदिर. इथून ते स्टार्ट होतं. हे बघा, आमच्या गावातील हे असं ज्योतिर्लिंग मंदिर. आणि हे याच्या मानाच्या काट्या, मानाची खूप मोठी काठी असते ती गेली असेल. हे बघा, खूप छान असा वातावरण आहे. हे मंदिर आहे. घंटा वाजूया. हे सगळेजण आलेत. असं एक एक नारळ देऊया. दीदी पोतं खोलतीये. ही आहे ज्योतिबाची पालखी. यातूनच रात्री देव सगळ्या गावामध्ये येतात. याला रात्रीच मी गोंडा बांधलेला होता. मला माहित नाही ते गोंडे कोणाचे आहे, पण मी पण बांधला होता. आता आपण नारळ फक्त देणार आहोत. चला तर मग आता नारळ देऊ ज्योतिबाला. ज्योतिबाच्या नावाने सांग भलं.
दीदीने छान असं देवाला पाया पडून घेतलं, देवाला नारळ देऊन घेतला. आता म्हणलं मी द्यावं, पण मला इथे कन्फ्युजन झालं होतं की नक्की देवाला कोणत्या साईडून, म्हणजे शेंडीची बाजू देवाकडे करायची की दुसरी बाजू देवाकडे करायची. सो ते कन्फ्युजन दूर करत मी देवाला छान असं गुलाल वाहिला, कारण की ज्योतिबाला गुलालच उधळतात. सो गुलाल व्हायला पाया पडले छान असं. तेथील पुजाऱ्यांनी सुद्धा मला टिक्का लावला गुलालाचा आणि मी पाया पडून बाहेर आले प्रदक्षिणा घालण्यासाठी. आता असं ज्योतिबाला मस्त आम्ही फेऱ्या प्रदक्षिणा घालत आहोत गोल गोल. किती घालायचे? एकच का? ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने घालू शकता. आम्हाला जरा गडबड असल्यामुळे आम्ही एकच घातलेली आहे. याच मंदिरामध्ये छोटंसं शिवलिंग सुद्धा आहे, महादेवाची पिंड. आता आपण आलेलो आहोत कृष्णमाईच्या मंदिरामध्ये. तिलाही नारळ द्यायचं आहे, ओटी द्यायची आहे. असं आहे कृष्णाईचं मंदिर. इकडे असं ज्योतिबाचं मंदिर आहे. आता आपण ओटी भरूया. मस्त असे देवीची ओटी भरून घेऊ. ही आहे कृष्णामाई. ओटीला मस्त हळदी कुंकू व्हायचं. ही दीदीची ओटी आहे, ही माझी. देवीला छान असं वाहून घेऊ. छोटंसं मंदिर आहे. आता मस्त अशी प्रदक्षिणा मारून घेऊ. छोटंसं मंदिर आहे परंतु छान आहे. पूर्ण असं कृष्णा, ही आमची कृष्णा नदी आहे. दिसणार नाही इथून, दिसते का? हे बघा, त्याच्याच कडेला वसलेलं आहे हे गाव. तिथे वेगवेगळी मंदिरं आहेत. वर्षातून एकदा तरी सर्व देवांना नारळ द्यायचा असतो. मध्ये सुंदर अशी राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहेत. हे बघा, सुंदर दरवेळेस यांना वेगवेगळे वेश परिधान केलेले जातात. हे आपले हनुमानजी पण आहेत, त्यांना सुद्धा आपण देऊया. इकडे असा बसलेला मारुती आहे या मंदिरामध्ये. चला तर आता नारळ देऊया. हे आहे आमच्या गावातील महालक्ष्मीचं मंदिर. आता आपण इथे जाऊन नारळ ओटी देवीला देणार आहोत. हे बघा, ज्योतिर्लिंग यात्रा उत्सव. ही आमच्या गावची एंट्री आहे अशी. अशी आपली नाहीये. सकाळ सकाळ आहे ना. चला, आता आपण आलेलो आहोत हनुमान मंदिरामध्ये. इथे महाराजांची खूप छान अशी मूर्ती ठेवलेली आहे. हे आहे हनुमान मंदिर. केल्यासारखं होतंय ना. लिंबवाना येणार दिसली म्हणजे आधी कारण एवढं चकाचक निघालं.
पितांबरी झाली तरी पिवळ्या दिसतात. हो पितांबरी नाही मी जास्त. हे आहेत नंदी महाराज. आपण आलेलो आहोत सगळेजण आता आमच्या गावातील सगळ्यात बेस्ट ठिकाण जे नदीकाठी वसलेलं आहे महादेवाचं मंदिर. अगोदर आज जाऊन बघूया, मग बाकीचा परिसर दाखवते. हे बघा खूप छान वाटतं. लग्न अगोदर सुद्धा मी खूप वेळा या मंदिरात आली आणि खूप छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, शंभू शंकर. भस्म लावून घेऊया महादेवाला. सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. त्याच्या बाहेर आल्यानंतरचा परिसर आहे. हे मंदिर थेट नदी किनारी वसलेलं आहे. हे बघा, हे असे आपले नंदी महाराज आहेत आणि इकडे असे महादेव आत आहेत. लाईट जास्त नाही आहे, सो दिसत नाही आहे. आपली दिदी असे छान असा एन्जॉय करते नजारा, कारण की शहरात राहणाऱ्या माणसाला हा नजारा जास्त करून भेटत नाही बघायला. हे मंदिर खूप छान आहे. पॉझिटिव्ह वाईब्स आहेत या मंदिरामध्ये. मंदिराच्या कडेने वेगवेगळे मंदिरं पण आहे, छोटी छोटीशी. हे मंदिर आहे महादेवाचं, त्र्यंबकेश्वर मंदिर असं म्हणतात. आणि लहानपण माझं याच गावात गेलेलं आहे. सो पण गावाची ओढ तेव्हाच कळते, म्हणजे किंमत जेव्हा आपण गाव सोडून बाहेर जातो आणि तिथला जो गाजावाजा असतो तो बघितल्यानंतरच आपल्याला गावाची किंमत कळते. त्या सायलेन्स आपल्याला त्याचं सुख समजतं. सो आत्ता तेच झालेलं आहे. हे बघा, किती सुंदर मंदिर आहे आणि मस्त अशी कृष्णामाई आहे आपल्या मागे. दीदी अशी सगळ्याचा आस्वाद घेते, आनंद घेते. नदीवरती पोहत आहेत. जे यात्रेला आले होते ते सर्व नदीवरती पोहत आहेत. हे पात्र सगळं भरलं जातं जेव्हा या नदीला पूर येतो. पाणी इथपर्यंत पूर्ण येतं. कधी कधी याला पण क्रॉस करून जातं. खूप जास्त मोठं पात्र आहे, पण उन्हाळा चालू असल्यामुळे पाणी जरा कमी झालेलं आहे. पण पावसाळ्यामध्ये अत्यंत भयानक पूर या नदीला येतो आणि खूप छान असं नेचर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, पूर्ण हिरवळ आहे आमच्या गावामध्ये, कारण की गावाच्या शेजारूनच नदी वाहते. तसं आम्ही दोघी इथे असं बसलेलो आहे महादेवाच्या मंदिराच्या खाली. इथे असं मस्त बसायला आहे. आणि हा व्हिडिओ इथे संपणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ.